कागलचे सुपुत्र आणि कागल विधानसभेचे आमदार माननीय मुश्रीफ साहेब यांची 9व्यांदा मंत्रिपदावर निवड झालेली आहे. कोल्हापूरला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत होणारच आहे. त्याच दिवशी सायंकाळी 4:30 वाजता कागल येथे ऐतिहासिक गैबी चौकामध्ये त्यांचा महायुतीच्या वतीनं भव्य नागरी सत्कार त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. त्या दिवशी 5.5 किमान 15,000 ते 20,000 जनसागराच्या साक्षीनं हा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमाला कागल विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मुश्रीफ साहेबांच्या सत्काराला मोठ्या संख्येनं हजर राहावं. जिल्ह्याच्या विकासाला मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून जी गती मिळालेली आहे ती अशीच पुढं अखंडपणे व्यवस्थित राहील आणि जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी येईल अशी धारणा सामान्य कार्यकर्त्याची असल्यामुळे मोठ्या संख्येनं कार्यक्रम ताकदीनं आम्ही यशस्वी करू, महायुतीच्या वतीने सत्कार करू असे आम्ही या ठिकाणी आणि सगळ्यांनी मोठ्या संख्येनं हजर राहावं अशी विनंती करतो. गैबी चौक ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक नाही, कायम गैबी चौकामध्येच कागलमध्ये जसं कोल्हापूरमध्ये बिंदू चौक आहे, कोल्हापूरमध्ये बिंदू चौक आहे, तसा कागलमध्ये गैबी चौक आहे. आणि गैबी चौकामध्ये झालेली सभा ही सगळीकडे मेसेज त्याचा सगळीकडे पाझरतो आणि त्यामुळे गैबी चौकाच्या सभा कायम निश्चित होतात आणि लोकांच्यापर्यंत त्यातून एक मेसेज जातो. आम्ही त्यांना विनंती केली. नागपूर अधिवेशन शनिवारी पण आहे आणि त्यामुळे किती आमदार येणार आहेत त्यातले माहिती नाही, पण सगळ्यांना आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांना बोलवणार आहोत कागललाही आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी कागलला आम्ही करणार आहोत. महायुतीनं या जिल्ह्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत. महायुतीनं 2 कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत. त्यामुळे त्यांनाही विनंती, आंबेडकर साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही त्या दिवशी या कार्यक्रमात या. ते वेळ बघून त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारून ते सांगतील ते त्यांच्यासह कोल्हापूर शहरामध्ये त्यांचंही स्वागत आम्ही या निमित्तानं त्यांनी वेळ त्या दिवशी दिला त्यांचंही करणार. त्यांचं जे काम आहे ते धडाडीचं काम आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या घटकांना अनुभव आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या घटकांना न्याय द्यायचं काम करतात. पक्षीय मत हे विसरून महायुतीला ताकद देतील आणि बरेच वर्ष पालकमंत्री म्हणून सगळ्यात जास्त रेकॉर्ड त्यांचा असेल. बुलढाण्याला होते, जळगावला होते, नगरला होते, अहिल्याबाई नगरला होते, त्यावर कोल्हापूरला होते, रत्नागिरीला होते. आणि पालकमंत्र्याच्या माध्यमातून कसा विकास करायचा त्यांना माहीत आहे. त्यामुळे पक्षसृष्टी आणि महायुती निश्चितपणे त्यांना पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री असा आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे. पक्ष म्हणून काय म्हणजे नाही, आम्ही काय प्रयत्न करत नाही, परंतु आम्हाला खात्री आहे की त्यांचं जे आवाक आहे अनुभव त्याच्या माध्यमातून पालकमंत्रीपद साहेबांनाच मिळेल अशी आम्हाला आशा आणि खात्री आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.